धन्यवाद असो। आज या ठिकाणामध्ये जे कोणी आपण सर्वजण उपस्थित आहोत, सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या जिवंत नावामध्ये स्वागत आहे। फक्त कॅम्पसाठी नाही, त्याच्या समक्षतेमध्ये स्वागत आहे, त्याच्या सानिध्यामध्ये स्वागत आहे आणि त्याच्या सामर्थ्याने भरून जाण्यासाठी स्वागत आहे। तो प्रभूची स्तुती असो। कोणीतरी ब्रदर सिस्टर कोणीतरी तुम्हाला इन्व्हाइट केलं असेल, सांगितलं असेल ह्या कॅम्पबद्दल आणि मग त्यानंतर आपण सर्वजण आलो असू। ते भाऊ बहीण ज्यांनी तुम्हाला सांगितलं, प्रभू त्यांना आशीर्वादित करणार आहे, परंतु तुम्हाला इन्व्हिटेशन पवित्र आत्म्याने दिलेला आहे। प्रभूची वाणी ऐकून आज ह्या ठिकाणात सर्वजण उपस्थित आहे। ज्यावेळेस आपण प्रभूची वाणी ऐकतो आणि त्याच्या समक्षतेमध्ये येत असतो, आपला स्वर्गीय पिता त्याच्या स्वर्गीय औदार्यानुसार आपल्याला आशीर्वादित करत असतो। आणि म्हणून आज देवाच्या समक्षतेमध्ये तुम्हा प्रत्येकाला खात्री देते, या ठिकाणातून जात असताना प्रत्येक व्यक्ती आशीर्वादित होऊन आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरून जाणार आहे। आपला प्रभू कधीही रिक्त हस्ते आपल्याला सोडत नाही। आता आपण गीत गायलं, प्रभूची आराधना केली ना, योग्य दासी बडके दिया। आज मला माहिती नाहीये इथे उपस्थित तुम्ही सर्वजण स्वतःला काय योग्यतेचं समजता, तुम्ही स्वतःला किती पात्र मानता हे मला नाही माहिती, पण तुम्हाला एका गोष्टीची खात्री देते, तुम्ही जे काही स्वतःला समजता त्यापेक्षा खूप वरच्या पातळीवरती ह्या ठिकाणातून जाताना प्रभू तुम्हाला आशीर्वाद आणि अभिषेक देणार आहे। माझं बोलणं झालं होतं, आमचा विषय ठरला होता की आत्म्याने आणि खरेपणाने आराधना करणे, प्रभूची सेवा करणे याच्याबद्दल। आणि तिथे माझी डायरी आहे, नंतर चेक करा तुम्ही, ब्लू कलरची पूर्ण डायरी भरून खूप छान छान सगळं लिहून काढला मेसेज आणि प्रार्थना करत होते दररोजच्या दिवशी त्याच्यावरती। आणि काल पण पुन्हा इव्हनिंगला बसून उपास होता आणि प्रार्थना करत होते मी त्याच्यासाठी, वचनासाठी। रात्री लवकर झोपायचं असं वाटलं, कारण आता सकाळी लवकर उठून जायचं। मला काही झोप येत नव्हती, प्रार्थना करत राहिले, मला का झोप येत नाही माहिती नाही। पास्टर म्हणाले, अरे तू झोप नाही का, आपल्याला जायचंय सकाळी लवकर आणि सर्व आटपलं पाहिजे असं ते म्हणत होते। ते झोपून गेले, मी प्रार्थना करत होते, देवाच्या आत्म्याने उठवलं मला। आपण आज आणि उद्या जे या ठिकाणामध्ये आहोत, आपल्यासाठीचा विषय देवाने मला काल रात्री सांगितला। पास्टरांना विचारा, मी पहाटे 4:30 वाजेपर्यंत बसून प्रार्थना करून उपदेश परत लिहून काढले। त्या वहीमध्ये नवीन वही घेतली आणि त्याच्यामध्ये बसून उपदेश लिहून काढला। देवाच्या आत्म्याने सांगितलं आहे, आपल्या सर्वांसाठी अभिवचन दिलेलं आहे या ठिकाणात उपस्थित प्रत्येक व्यक्तीसाठी। आपण जगामध्ये जगतो, मी मगाशीच म्हटलं, देवाच्या आत्म्याने सांगितलं योग्यता से बडके दिया। आपण स्वतःची पात्रता काय समजतो? जगामध्ये आपल्या सभोवती लोक असतात आणि आपण पुष्कळ वेळेस असा विचार करतो, त्यांच्याशी कंपेअर करतो, स्वतःला तुलना करतो आणि आपल्याला असं वाटतं की ह्या व्यक्तीपेक्षा मी कमी आहे, याच्यापेक्षा माझं एज्युकेशन कमी आहे, तो व्यक्ती माझ्यापेक्षा अधिक सुंदर दिसतो, कोणीतरी माझ्यापेक्षा अधिक यशस्वी झालेला आहे, कोणीतरी माझा क्लासमेट आहे। सो आपण पाहत होतो की आपण पुष्कळ वेळेस जगात बाकीचे लोक आहेत त्यांच्याकडे बघून स्वतःची तुलना करत असतो आणि स्वतःला दुसऱ्यांपेक्षा कमी लेखत असतो पुष्कळ वेळेस। आणि आपल्याला वाटत असतं, प्रत्येक वेळेस मनुष्य स्वभाव आहे की दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीकडं माझ्यापेक्षा एखादी गोष्ट जी चांगली आहे तर आपल्याला वाटतं ती व्यक्ती माझ्यापेक्षा अधिक उत्तम आहे आणि त्या व्यक्तीकडं ती माझ्यापेक्षा खूप चांगली आहे, अधिक आशीर्वादित आहे। आपण खालच्या दर्जाचं स्वतःला समजतो। सो देवाचा पवित्र आत्मा जो आहे तो त्या खालच्या दर्जापासून आपल्याला एका नॉर्मल सर्वसाधारण ऑर्डिनरी दर्जापर्यंत घेऊन जात असतो।
तो तिथेच थांबत नाही प्रियांनो. त्याच्याशी जेव्हा आपण अधिक जोडलं जातो, त्या ऑर्डिनरी सर्वसाधारण दर्जापासून त्याच्या वरच्या दर्जापर्यंत एक्स्ट्रा ऑर्डिनरी असामान्य दर्जापर्यंत तो आपल्याला घेऊन जात असतो. तिथं सुद्धा देवाचा पवित्र आत्मा थांबत नाही प्रियांनो. कारण आपला परमेश्वर हा जिवंत स्वर्गीय परमेश्वर आहे. तो त्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी असाधारण अशा लेवलपासून आपल्याला सुपर नॅचरल लेवलपर्यंत घेऊन जातो, अलौकिक अशा लेवलपर्यंत घेऊन जातो. आणि मी ह्याच टॉपिकवरती बोलणार आहे की देवाच्या राज्यामध्ये पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे आणि त्याच्या वचनाद्वारे तो आपल्याला कसं अधिक उंच उचलत असतो. आपण आहे त्या लेवलच्या पेक्षा अधिक उंच, त्याच्यापेक्षा अधिक उंच आणि त्याच्यापेक्षा अधिक उंच घेऊन जात असतो. आपण सुरुवात करत असताना एक टॉपिक आहे, मला त्याच्याबद्दल बोलायला आवडेल. पवित्र शास्त्रामधले आय डोंट नो देवाने का सांगितलं आहे, पण देवाचा उद्देश आहे त्याच्या मागे. आपण उदाहरण पाहणार आहोत. इट्स अबाउट बॅरन वुमन, जे वांझ स्त्रिया आहेत त्यांच्याबद्दल. मला माहिती नाही, इथे आमचा पण प्रेयर टॉवर आहे, तुम्ही पण सर्व प्रेयर करता, अनेक लोक असतील, मला माहिती नाही, पण सर्वजण प्रार्थनेच्या चळवळीशी कुठंतरी जोडले गेलेले आहे. आपल्याकडे अनेक प्रार्थना विनंत्या येत असतात. कोणाची तरी ही समस्या सुद्धा असेल ॲक्च्युअल खरं, परंतु मला त्याच्या पलीकडे आत्मिक वांझपणाबद्दल बोलायचं आहे. आपण जेव्हा स्वतःला कमी लेखत असतो, मी कोणीच नाही, मी काहीच करू शकत नाही, माझ्याकडून काही साध्य होऊ शकत नाही, असे विचार ज्या वेळेस आपल्या मनामध्ये येत असतात, त्यावेळेस आत्मिकरित्या आपण त्या एका वांझ अशा परिस्थितीमध्ये पोहोचलेलो असतो. म्हणून आपल्याला जो अलौकिक स्वर्गीय सामर्थ्यशाली आपला परमेश्वर आहे, त्याच्या सामर्थ्याच्या, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा अनुभव घडत नाही. आणि म्हणून आपण स्वतःला कमी लेखत असतो. कलेक्टिव्हली आधी सर्व उदाहरणं वाचूयात, पवित्र शास्त्रातून थोडक्यामध्ये पाहूयात, आणि त्याच्यानंतर आपण पाहू देवाचा आत्मा आपल्याशी काय बोलतो. सर्वात प्रथम उदाहरण पवित्र शास्त्रामध्ये जे नमूद करण्यात आलं आहे ते आहे सारा. आपल्या सर्वांना साराबद्दल माहिती आहे आणि म्हणून मी वचनांचे रेफरन्स देईन, परंतु मी सर्व वचनं वाचणार नाही, कारण मोठी स्टोरी आहे साराबद्दलची. जर आपण उत्पत्ती ह्याचा 15वा अध्याय वाचला आणि त्याचं 4 आणि 5 वचन कोणीतरी माझ्यासाठी वाचावं प्लीज. येस. येस. अब्रामाला संतती नव्हती आणि त्यामुळे त्याने परमेश्वराला म्हणाला की माझा सेवक जो आहे अलिएझर, त्याची संतती आता माझ्या सर्व जी संपत्ती आहे त्याच्यावरती ते वर्चस्व करतील, ती त्यांना मिळेल. आणि तेव्हा परमेश्वराने त्याला सांगितलं की तुझ्या पोटचा तुला वारस देऊन मी आशीर्वादित करणार आहे. आज कोणी इथे असेल, तुम्हाला वाटत असेल की मी काही करू शकत नाही, मी आज त्या परिस्थितीमध्ये आहे, कोणीतरी सर्वजण आशीर्वादित होतात. पुष्कळ वेळेस असं वाटतं याला आशीर्वाद मिळाले, त्याला मिळाले, सर्वांच्या प्रार्थना प्रभू ऐकतो, पण माझी प्रार्थना का प्रभू ऐकत नाही? का मी इतके वर्ष, अनेक दिवस, अनेक महिने या परिस्थितीबरोबर युद्ध करत आहे, मला अजून उत्तर का मिळत नाही? असा विचार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आज देवाचा आत्मा हेच सांगत आहे की तुम्हाला परमेश्वर आशीर्वादित करणार आहे. तुमच्या परिस्थितीवरचं उत्तर देवाच्या समक्षतेमध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याने ऑलरेडी रिलीज केलेला आहे. हा विश्वास ठेवा. देव अब्रामाशी बोलला. ज्यावेळेस देव अब्रामाशी बोलला, जर आपण त्याच अध्यायाचं 16वं वचन जर वाचणार नाहीये, पण तुम्ही वाचा नंतर, आत्ता नाही वाचणार. त्यावेळेस त्यांनी साराचं ऐकलं आणि काय केलं, त्याला वाटलं नाही मला संतती झाली पाहिजे, आता पुष्कळ वाट पाहणं जे असतं, प्रभूचा समय येऊपर्यंत वाट पाहणं, थोडासा अधीर झाला होता तो. अर्थात
त्याला ॲडवाईस साराने केलं होतं आणि तिने सांगितलं माझी दासी आहे हगार, तिच्याबरोबर तू विवाह कर आणि जे पण आहे त्यांना पुत्र झाला इश्माईल. ज्यावेळेस परमेश्वराने अब्रामाला अभिवचन दिलं होतं त्यावेळेस तो 75 वर्षाचा होता. त्याने वाट पाहिली. जेव्हा इस्माईलचा जन्म झाला 16व्या वर्षात म्हटलं, त्यावेळेस 16व्या वचनामध्ये त्यावेळेस अब्रामाचं वय 86 वर्ष होतं. किती मोठा काळ. पुष्कळ वेळेस आपल्याला वाटतं प्रभू अजून किती दिवस, प्रभू आणखी किती वाट पाहायची, प्रभू कधी तू उत्तर देणार. प्रभू परमेश्वराचा समय येऊपर्यंत वाट पाहणं गरजेचं आहे. त्याचं कारण सांगते तुम्हाला की परमेश्वराने त्याला अभिवचन फक्त तुला एक मुलगा देईल आणि तुम्हाला मी नाही का एक हॅप्पी फॅमिली हॅप्पी एंडिंग असं म्हणतात ना, तसं नव्हतं सांगितलं परमेश्वराने. त्यांनी अभिवचन हे दिलं होतं की आकाशातल्या ताऱ्या इतकी तुझी संतती करेल, मी तुझ्यामधून राष्ट्र उदयास आणेल. त्याने पुढच्या वचनांमध्ये सुद्धा त्याला अभिवचन दिलं की समुद्राच्या वाळूचे जेवढे कण आहे तेवढी तुझी संतती करेल. एक राष्ट्र असंख्य मोठे स्वर्गीय असे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी जितका मोठा आशीर्वाद आहे, जितकं मोठं सामर्थ्य आहे, जितका मोठा अभिषेक आहे, जितकी मोठी सेवा आहे, तितकं प्रभूकडे थांबून राहणे प्रियांनो. त्याला वेळ लागत असतो. जे तत्काळ होत असतं, फार लवकर होत असतं ना, कुठेतरी प्रॉब्लेम आहे. अभिवचन चेक करा. ते जितकं मोठं आहे तितका वेळ लागलाच पाहिजे. राष्ट्र जर उदयास आणायचं आहे परमेश्वराला, ज्यांच्याद्वारे परमेश्वराला राष्ट्र उदयास आणायचं आहे, आधी त्यांच्या जीवनात परमेश्वराला कार्य करायचं आहे, त्यांच्या संततीच्या जीवनात परमेश्वराला कार्य करायचं आहे, जेणेकरून ते राष्ट्र जे आहे ते परमेश्वरासाठी आशीर्वादित असं ठरेल. आज तुम्हाला दिलेलं अभिवचन, तुमच्यावरती येणारा अभिषेक, तुम्हाला मिळालेली सेवा, तुमचं पाचारण जे आहे प्रियांनो, ते फक्त तुमच्यासाठी मर्यादित नाही. त्याच्यापासून जे आशीर्वाद मिळणार आहे ते तुमच्या अनेक पिढ्यांसाठी मिळणार आहे. पिढ्यांसाठी ते आशीर्वाद परमेश्वर देणार आहे, हे लक्षात ठेवा. फक्त तेवढंच नाही प्रियांनो, आपण सेवा करतो, अनेक असंख्य लोक आपल्या सेवेच्या कालावधीत आपल्याद्वारे आशीर्वादित होत असतात. त्या प्रत्येकाच्या द्वारे आणखी लोक आशीर्वादित होतात. म्हणून आपल्याला दिलेलं अभिवचन सुद्धा एक आत्मिक असं राष्ट्र आपल्याद्वारे परमेश्वर उभारत असतो. ते अभिवचन आपल्याला दिलेलं आहे. धीराने वाट पाहायला शिकणं गरजेचं आहे प्रियांनो. त्यांनी साराचं ऐकलं. 17वा अध्याय जर वाचला तिथं 15, 16, 21 असे वचनं आहेत. देवदूताने भेट दिली, सारा हसली. माहिती आपल्याला स्टोरी, म्हणून वचनं नाही वाचत पुन्हा. पण तेव्हा मात्र अब्रामाची खात्री पटली की आता काय हिचे ॲडवायझर्स ऐकायला नको. परमेश्वर सर्वात प्रथम जे बोलला होता 15व्या अध्यायामध्ये ते अब्रामाशी बोलला होता. सारेची चूक नव्हती, तिच्याशी परमेश्वर बोललाच नव्हता. परमेश्वर अब्रामाशी बोलला होता आणि म्हणून अब्रामाने परमेश्वराने दिलेलं जे सोल्युशन आहे, तुझ्यापासून राष्ट्र निर्माण करेल, याला धरून राहण्याचं काम अब्रामाचं होतं. साराशी परमेश्वर बोलला नव्हता, म्हणून तिचा विश्वास कमी होता, म्हणून तिने तिच्या दृष्टीने ॲडवायझर्स दिले आणि काम करायला लावलं. आज आपण सुद्धा आत्मिक जीवनात वाटचाल करत असताना वी नीड टू चेक आपण कोणाचे ॲडवाइस फॉलो करतो. जे परमेश्वराने मला सांगितलेलं आहे, त्याच्या वचनाद्वारे, त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याने मला ज्या गोष्टींची खात्री करून दिलेली आहे, मला ते धरून राहणं गरजेचं आहे. मनुष्याची वाणी ऐकू नका प्रियांनो. त्याच्याद्वारे पुढे जाऊन धोके उत्पन्न होत असतात. इश्माईलमुळं आजच्या काळापर्यंत वैरस्थापन झालं. आपल्याला माहिती, इसहाक आणि इस्माईल दोघांच्या पासून 12 वंश झाले तयार. आजच्या काळापर्यंत म्हणजे प्रभू येणार आहे तोपर्यंत ते तसंच राहणार आहे, कायमचं वैर. एका चुकीच्या निर्णयामुळे आज सेवेमध्ये असताना, प्रभूच्या मार्गामध्ये वाटचाल करत असताना आपल्याला सुद्धा देवाचा आत्मा हेच सांगतो प्रियांनो,
आपण जर चुकीचं ॲडवाईस ऐकलं, चुकीचा सल्ला जर ऐकला, तर ती चूक जी आहे त्याचे दुष्परिणाम जे आहेत ते आपल्याला कायमसाठी भोगावे लागतात. आपल्या सेवेमध्ये सुद्धा एक चुकीचं उचललेलं जे पाऊल आहे त्याचे दुष्परिणाम शेवटपर्यंत आपल्याला सामोरं जावं लागतं. आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये परमेश्वराने जे अभिवचन दिलेलं आहे ते सोडता ऐकलेले जे ॲडवाइसेस आहे त्याचे जे दुष्परिणाम आहे आपल्याला शेवटपर्यंत त्याला सामोरं जावंच लागतं. प्रियांनो, देवाच्या वचनाचं प्रिन्सिपल आहे सोईंग अँड रिपिंग. जे पेरतो तेच उगवतं. जे पेरलं आहे ते उगवणारच. जे उगवलं आहे ते प्रतिफळ म्हणून स्वीकारावंच लागणार. पर्याय नाही आहे काहीच. ही गोष्ट समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. सरते शेवटी 21वा अध्याय जो आहे त्या ठिकाणामध्ये अब्राम 100 वर्षाचा झाला आणि त्या इसाहाकाचा जन्म झाला. आपल्याला माहिती आहे ती स्टोरी सर्वांना. 75व्या वर्षी परमेश्वराने अभिवचन दिलं होतं. 100व्या वर्षी मुलगा झाला. किती वर्ष थांबला? हॅलो, आपण 25 दिवस सुद्धा थांबायची आपल्याला नाही. प्रभूने अभिवचन दिलंय. मला आत्ता सिस्टर वचनामधून हे कळालं, तत्काळ झालं पाहिजे. जर परमेश्वराने अभिवचन दिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी परमेश्वराच्या वेळेची वाट पहा. परमेश्वराच्या मार्गानेच ते पूर्ण झालं पाहिजे. आपण अभिवचन नेहमी विश्वासाने स्वीकारत असतो, परंतु ते पूर्ण करण्यासाठी आपण उतावळी करतो. आपण स्वतः मार्ग शोधतो. आपण स्वतः सोल्युशन तयार करतो. लक्षात ठेवा, कुठलाही मनुष्य परमेश्वराला मदत करू शकत नाही. इनफॅक्ट मनुष्याला प्रत्येक क्षणोक्षणी परमेश्वराच्या सहाय्याची आणि मदतीची गरज असते. परमेश्वराच्या वेळेच्या पुढं आपल्याला धावायचं नाही. हे परमेश्वर आपल्याला शिकवतो. आज परिस्थिती काय असेल, कुठली तरी गोष्ट असेल, प्रत्येकाच्या जीवनात आहे. जगात कोणीच व्यक्ती म्हणू शकत नाही की माझ्या जीवनामध्ये परिस्थिती नाही. आय डोंट हॅव सिच्युएशन्स. मी हे नाही म्हणत की प्रत्येक वेळेस वाईट परिस्थिती. कधी आपले स्वभाव असतात, अनेक गोष्टी असतात. आपल्याला भावनिकरित्या अनेक गोष्टींवरती विजय मिळवायचा असतो. आत्मिक जीवनामध्ये आपण स्ट्रगल करत असतो. अनेक गोष्टी असतात. आज त्यापैकी कुठली गोष्ट जी तुम्हाला अशक्य वाटते, आज देवाचा आत्मा ते सांगत आहे, त्याच्या वेळेची वाट पहा. त्याच्या वेळेची वाट पहा. त्याचं सामर्थ्य, त्याचे मार्ग हे तुमच्यासाठी पुरेसे आहेत. हे अभिवचन परमेश्वर आपल्याला देत आहे की त्या सारेची जी परिस्थिती आहे ती वांझ होती. अब्राम होता, ते दुःखी परिस्थितीमध्ये होते. परंतु 21वा अध्याय आणि 6वं वचन वाचा. सारा हसली पण होती ना. 21 उत्पत्ती 21:6. येस, सरते शेवटी काय म्हणाली? देवाने मला हसविले आहे. आज देवाचा आत्मा इथं उपस्थित प्रत्येक प्रियजनांना हेच सांगत आहे, येणाऱ्या दिवसामध्ये जर तुम्ही परमेश्वराची प्रतीक्षा करताल तर तो नक्की तुमच्या जीवनामध्ये आनंद देणार आहे. तुमचे अश्रू, तुमचं दुःख, तुमची परिस्थिती उसासे हे पळ काढतील. परमेश्वर तुमचं मुख आनंदाने भरणार आहे. तुमचं अंतःकरण हर्षभरित करणार आहे. तुमच्याद्वारे अनेकांना आनंद देणार आहे. प्रियांनो, आपला परमेश्वर फक्त अभिवचन देत नाही, तो पूर्ण करणारा परमेश्वर आहे. ज्याची आपण सेवा करतो तो सामर्थ्याने भरणारा परमेश्वर आहे. जो पवित्र आत्मा आहे तो आपल्याला आनंद देणारा आहे. दुसरं उदाहरण जर आपण पवित्र शास्त्रातलं पाहिलं, उत्पत्ती 25:19-26 या ठिकाणामध्ये ती गोष्ट आहे. सर्वांच्या परिचयाची आहे, रिबेकाची गोष्ट. 19 आणि 20 वाचा. उत्पत्ती 25. येस, 40 वर्षाचा झाला आणि त्याने रिबेकाशी विवाह केला. आपल्याला ती पण गोष्ट पूर्ण माहिती आहे. पुढं काय झालं पुढच्या वचनात? आता रिबेका पण वांझ आहे.
परमेश्वराने अब्रामाला अभिवचन दिलं, सारा वांस होती, परमेश्वराने अभिवचन पूर्ण केलं. आता इसाकाचा विवाह झाला 40व्या वर्षी, त्याची पत्नी रिबेका देखील वांस आहे. आपल्यासारख्यांनी काय विचार केला असता? अब्रामाशी देव बोललाच नाही, त्याच्या मनाचे विचार आहेत. तो एकटा मनन करत असेल, पॉझिटिव्ह थिंकिंग केल्यामुळं त्यांनी तसे कन्फेशन्स दिले असतील. मला पण वाटलं असतं तसं. जो पिढ्यानपिढ्या संपूर्ण राष्ट्रांना आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे, तो पिढ्यानपिढ्या का ही गोष्ट करत आहे? विचार करण्याची गोष्ट आहे. द रिझन इज देव त्यांची तयारी करत आहे प्रियानो. प्रभू त्यांची तयारी करत आहे. कसली? विश्वासाची. विश्वास त्यांचा वाढवत आहे. त्या ठिकाणात म्हटलं आहे, इसहाकाने प्रार्थना केली रिबेकासाठी. ज्यावेळेस कठीण परिस्थिती आहे त्यावेळेस विश्वासाची प्रार्थना कार्य करायला सबळ असते प्रियानो. विश्वासाची केलेली जी प्रार्थना आहे ती आपला चमत्कार, आपल्यासाठी आशीर्वाद सिद्ध करत असते. त्यांनी इथं तिथं अरे काय करू, माझ्या मम्मीचं पण तसंच झालं, आमच्या फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम असेल, काय करायचं आता? नो वे. त्याला सुद्धा गोष्ट माहिती होती ना इसाकाला स्वतःच्या जन्माची, काय झाल्या गोष्टी. त्याला हा पण अनुभव होता की ज्या वेळेस त्याला वेदीवरती ठेवलं होतं अर्पण करण्यासाठी, त्या क्षणाला त्याच्या बापानी सुद्धा उगारला होता. त्यावेळेस स्वर्गातून वाणी झाली आणि त्या जाळीमध्ये तो एडका होता, तो परमेश्वराने अर्पण करायला लावला. त्याला माहिती होतं की शेवटच्या समयापर्यंत विश्वासू राहणं किती गरजेचं आहे. परमेश्वराचा योग्य वेळ ज्यावेळेस येईल, ज्यावेळेस मनुष्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरतात, आपलं सर्व काम जिथं थांबतं, आपला कार्यभाग जिथे संपतो, तिथून पुढं परमेश्वराच्या आत्म्याचं, त्याच्या चमत्काराचं कार्य सिद्ध होत असतं प्रियांनो. हे इसाकाला माहिती होतं. मोऱ्या ह्या ठिकाणामधल्या त्या डोंगरावरती ज्यावेळेस अब्रामाच्या विश्वासाची परीक्षा झाली असं आपण पाहतो, त्यावेळेस अब्रामाबरोबर इसहाकाच्या विश्वासाची देखील परीक्षा झाली होती. याचा विसर पडू देऊ नका प्रियांनो. अब्राम तर पुत्राचं अर्पण करायला निघाला होता, इसहाकाचं तर स्वतःचं अर्पण होत होतं. स्वतःचं अर्पण होत होतं. वृद्धपणामध्ये झालेला पुत्र त्यांना परमप्रिय होता, साराला आणि अब्रामला. जे आईवडील माझा एवढा लाड करतात, माझ्यावरती एवढं प्रेम करतात, जे म्हणतात की देवाने अभिवचन दिल्यामुळे तुझा जन्म झालाय, आज माझा पिता माझंच अर्पण करायला मला मारून टाकायला निघालाय, काय हा विचार आला नसेल का त्याच्या मनामध्ये? परंतु त्याला माहिती होतं की त्याच्या विचारांच्या पलीकडे, त्याच्या कुवतीच्या पलीकडे, त्याच्या सामर्थ्याच्या पलीकडे काम करणारा परमेश्वर हा जिवंत देव आहे. ज्याने त्याला विश्वासाने जन्म दिला होता तो त्याचा जीव घेणार नाही हे त्याला समजलं होतं प्रियांनो. म्हणून त्याच विश्वासाने त्याने रिबेकासाठी प्रार्थना केली. त्याला माहिती होतं की परमेश्वराच्या समयासाठी, परमेश्वरासाठी वाट पाहणं हे किती अद्भुत आहे. जर आपण 20वं वचन वाचलं, कोणीतरी वाचा. अच्छा सॉरी 26वं वचन. त्यानंतर त्याचा भाऊ बाहेर आला. एसावाची दास त्याच्या हाती होती आणि त्याचे नाव याकोब. दास धरणारा किंवा युक्तीने हिरावून घेणारा स्त्री. येस. तिने त्यात जन्म दिला तेव्हा इसाहाक 60 वर्षाचा होता. आता रिबेकाला पण झाले आहे, 2 पुत्र झाले, एसाव आणि याकोब. जुळे आहेत ते. आणि त्यावेळेस इसहाकाचं वय किती आहे? 60 वर्ष. जेव्हा लग्न झालं तेव्हा 40 वर्ष त्याचं वय होतं. जेव्हा मुलांचा जन्म झाला 60 वर्ष वय होतं. किती वर्ष प्रार्थना केली विश्वासाची? हॅलो, बरोबर ना? 20 वर्ष. इट्स नॉट अ जोक. आपण 1 वर्ष काय 6 महिने जरी प्रार्थना केली एका विषयासाठी तर आपल्याला वाटतं कदाचित देवाची इच्छा नसेल, मी हा पॉईंट कॅन्सलच करावा, किंवा मी काहीतरी स्वतःहून करायला पाहिजे, मी काहीतरी केलं पाहिजे. अद्भुत गोष्टी करणाऱ्या आणि चमत्कार करणाऱ्या स्वर्गीय पित्याचे पुत्र आणि कन्या आपण आहोत प्रियांनो. आपल्याला स्वतःचे कष्ट,
परिश्रम आणि खूप कष्टांमधून जाण्याची गरज नाही. तुमच्यासाठी वेळ, आशीर्वादांची वेळ, चमत्काराची वेळ आणि मार्ग स्वर्गीय पित्याने सिद्ध करून ठेवलेला आहे. त्याच्यावरती विश्वास ठेवा. विश्वासाची प्रार्थना जी आहे ती कार्य करायला फार सबळ असते प्रियांनो. ज्यावेळेस अब्राम देखील विश्वासाने इसाकाला घेऊन तो डोंगर चढत होता, प्रभू शांत बसला नव्हता प्रियांनो. दुसऱ्या एंडनी ना त्यांनी तो एडका पण सोडला होता. तो आपोआप नव्हता आला तिथं. जितके विश्वासाचे पावलं अब्राहमाने आणि इसाकाने उचलले ना, तितकंच प्रभूने विश्वासाचे पावलं त्या एडक्याला उचलायला लावले प्रियांनो. तुम्ही प्रार्थनेचा डोंगर विश्वासाने चढा. त्या साईडनी तुमचा चमत्कार सुद्धा परमेश्वर पाठवत आहे प्रियांनो. विश्वास ठेवा. योग्य समय तो तुमच्या दृष्टीस पडणार आहे, कारण अभिवचन ज्याने दिलं तोच पूर्ण करणार आहे प्रियांनो. ही गोष्ट लक्षात ठेवा. तो विश्वासू आणि न्यायी असा परमेश्वर आहे. तिसरं उदाहरण माहितीच असेल तुम्हाला कोणाचं. नेक्स्ट, हू कम्स इन द लाईन? रेचल, राहेल. आता तिसरी पिढी. हा बरोबर. एसाव आणि याकोब होता, इसहाकचे मुलं. त्याच्यापैकी याकोबाची परमेश्वराने निवड केली, त्याच्याद्वारे आता 12 वंश येणार आहे. त्याची जी लाडकी पत्नी होती राहेल. 29-31 उत्पत्ती 29-31. हालेलुया. परमेश्वराने पाहिले की लेया नावाची आहे, म्हणून त्याने तिची पुष्पवती केली आणि राहेल वाचली. हालेलुया. जी आवडती होती याकोबाची पत्नी राहेल, ती वांझ राहिली. हे कोणी केलं? परमेश्वराने केलं. विश्वासाची परीक्षा आता तिसऱ्या पिढीमध्ये पण चालू आहे. तिसऱ्या पिढीपर्यंत विश्वासाची परीक्षा चालू आहे. इट्स नॉट अ जोक. कारण राष्ट्र उदयास येणार होतं प्रियांनो. आकाशातल्या ताऱ्यां इतकी संतती परमेश्वर निर्माण करणार होता. युगाच्या अंतापर्यंत त्यांचं नाव कायम प्रस्थापित करण्याचं परमेश्वराने अभिवचन दिलं होतं. जोपर्यंत प्रभू येत नाही तोपर्यंत या पृथ्वीवरती जितके पण इस्रायलचे वंशज आहेत ते अब्रामाच्या जे त्याला परमेश्वराने दिलेलं अभिवचन आहे त्याच्याद्वारे एवढे हजारो वर्षांपर्यंत पृथ्वीच्या अंतापर्यंत त्यांचं नाव त्यांनी कायम टिकवलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे त्याच्या तारणाची जी योजना आहे ती त्याच वंशातून जन्माला येणार होती, प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होणं ही काय साधारण गोष्ट नाहीये प्रियांनो. संपूर्ण सृष्टीच्या तारणाची जी गोष्ट आहे ही फार छोटी गोष्ट नाही. म्हणून ज्या कुळामधून ज्या वंशामधून त्याचा जन्म होणार होता त्यांची परमेश्वर कसोटी पाहत होता, त्यांचा विश्वास वाढीस लावत होता, त्यांना अधिक अधिक सामर्थ्याने भरत होता, त्यांना अधिक अधिक अभिषेक देत होता प्रियांनो, जेणेकरून जो सेनाधीश परमेश्वर आहे त्याचं नाव युगानुयुगसाठी प्रस्थापित होणार होतं. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म हा देवाचा जन्म नाहीये. देवाचा कधी जन्म होत नाही आणि मृत्यूही होत नाही. देव हा अनादि अनंत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म म्हणजे परमेश्वराच्या तारणाच्या योजनेचा जन्म आहे, परमेश्वराच्या अभिवचनाचा जन्म आहे, संपूर्ण सृष्टीच्या तारणाचा जन्म आहे. देवाने मनुष्याच्या समोर आपलं अजून एक रूप प्रगट करण्याचा जन्म आहे. प्रभू येशू ख्रिस्तानी प्रगटीकरण 1 मध्ये योहानाशी बोलताना त्याला काय सांगितलं? मी अल्फा ओमेगा आहे, मी अनादि अनंत आहे, मी सुरुवात आणि शेवट आहे. जो सुरुवात शेवट आहे, ज्याचा अंत होत नाही, त्याचा जन्म मृत्यू होत नसतो प्रियांनो. ती फक्त देवाची योजना असती. मनुष्याच्या समोर प्रगट होण्याचं त्याचं आणखी एक प्रकार तो आहे प्रिया. आणि ती अद्भुत योजना जन्मास आणण्यासाठी परमेश्वर ह्यांची तयारी करून घेत होता. राहेल यांनी सुद्धा पिढ्यानपिढ्या जे चाललेलं आहे त्याच्यामधून विश्वास पुन्हा घेतला नाही.
जे ॲडवाईस साराने केलं होतं अब्रामला, तिने सेम तेच ॲडवाईस केलं याकोबाला, माझ्या दासीबरोबर विवाह कर. त्याच्या दासीबरोबर विवाह केला, त्यांचे पुत्र संतान झाले. त्याच्यानंतर काय झालं बरं, लिया जी होती तिला अगोदर मुलं बाळ होत होते, परंतु 30वा अध्याय आणि 9वं वचन वाचा, जोरात वाचा. येस, लियाचं सुद्धा प्रजनन जन्म देणं थांबलं तिथं. परमेश्वराने अभिवचन किती मुलांचं दिलंय याकोबाला, 12 वंशाचं, परंतु राहेलला पण मुलबाळ होत नाही, लियाचं पण प्रजनन थांबलं. परंतु त्यांनी विश्वासाने परमेश्वरावरती थांबून नाही राहिले, तिने पण लगेच ॲडवाईस केलं माझ्या दासीबद्दलचं, उतावळी. तिने सुद्धा तेच काम केलं. सेकंडरी इनफर्टिलिटी सायन्सच्या लँग्वेजमध्ये म्हणतात की ज्यांना अगोदर मुलं होतात परंतु नंतर होत नाही. परमेश्वराने प्रार्थना ऐकली. आणि जर आपण पाहिलं उत्पत्ती 30वा अध्याय आणि 22वं वचन, तर त्या ठिकाणामध्ये राहेलीच्याद्वारे योसेफाचा जन्म झाला. आणि 35वा अध्याय आणि 16 ते 19 जर वचनं वाचले तर त्या ठिकाणामध्ये राहेलचा दुसरा पुत्र आहे रौबेन, ह्याचा जन्म झाला. परमेश्वराने जे अभिवचन दिलं तो ते पूर्ण करतो. आता ह्या लोकांनी काय केलं, स्वतःच्या मर्जीने धावायला लागले, स्वतःच्या मनाचे निर्णय घेतले, परंतु परमेश्वराने अभिवचन तर अब्रामाला दिलं होतं, तो आता त्याचा शब्द बदलत नाही. एकदा दिलेलं अभिवचन परमेश्वर कधीच बदलत नाही. आणि म्हणून त्या पिढींमध्ये जे लोक पाप करत आहे, जे देवाच्या इच्छेच्या विरोधामध्ये वागत आहे, त्यांना शिक्षा म्हणून परमेश्वर अब्रामाला दिलेलं अभिवचन विसरत नाही. प्रियांनो, परमेश्वराने त्याचं अभिवचन पूर्ण केलं. यांची जरी चूक झाली वागण्यामध्ये तरी देखील परमेश्वराने त्यांच्याद्वारे राष्ट्र निर्माणच केलं. प्रियांनो, कदाचित तुमच्याद्वारे सुद्धा आतापर्यंत परमेश्वराने जे तुम्हाला अभिवचन दिलेलं आहे, जे पाचारण तुमच्या जीवनावरती ठेवलेलं आहे, ते पूर्ण होण्याच्या मार्गात आतापर्यंत कदाचित काही चुका झाल्या असतील. निराश होऊ नका. अशा प्रत्येक व्यक्तीसाठी गुड न्यूज आहे, पश्चाताप करा, परमेश्वर हा क्षमा करणारा आहे. पुढे चाला. तो तुम्ही केलेल्या चुकांमुळं त्याने दिलेलं अभिवचन बदलत नाही, त्याने दिलेला अभिषेक काढून घेणार नाही. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य देण्याचं जे त्याने अभिवचन दिलेलं आहे तो कधीच बदलत नाही. प्रियांनो, तो न बदलणारा परमेश्वर आहे, तो सदा सर्व काळ एकच परमेश्वर आहे. आणि म्हणून तुमच्या चुकांसाठी तो अभिवचन बदलणार नाही. त्याच्याकडे क्षमा मागा, ते अभिवचन पूर्णत्वास जाणार आहे. तो तुमच्या जीवनामध्ये चमत्कार सिद्ध करणारा परमेश्वर आहे. हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे. आजच्या काळामध्ये पवित्र आत्म्याद्वारे आपल्या जीवनामध्ये या गोष्टी सिद्ध होत असतात. आणखी एक जुन्या करारामध्ये वांझ स्त्रीबद्दलचं उदाहरण आहे. शास्त्रेच्या पुस्तकामध्ये गोष्ट आहे ती. मनोआची पत्नी, 13वा अध्याय जर आपण वाचला शास्त्रेचा, त्या ठिकाणामध्ये मनोआ नावाचा एक मनुष्य आहे आणि त्याची पत्नी जी आहे ती वांझ होती, कारण तिचा नवरा पुष्कळ वृद्ध झाला होता असं म्हटलेलं आहे. आणि तिला परमेश्वराच्या दूताने दर्शन दिले. परमेश्वराच्या दूताने तिला सांगितलं की तुला पुत्र होणार आहे. तिने त्याच्यावरती विश्वास ठेवला. तिच्या पतीला येऊन सांगितलं, पण तो म्हणाला की जर तू खरंच परमेश्वर असेल तर आम्हाला परत दर्शन दे. त्याने पुन्हा दर्शन दिलं. मग तो म्हणाला, जर तू परमेश्वर आहे, मी तुमच्यासाठी जेवण सिद्ध करतो आणि त्याचा तू स्वीकार कर. त्याने वेदीवरती ते अर्पण केलं, जेवण सिद्ध करून त्याने त्याला स्पर्श केला आणि ते मान्य केलं. जेव्हा परमेश्वराने ते अर्पण मान्य केलं, ज्यावेळेस तो दूत जो आहे त्याने विचारलं दूताला, पण तुझं नाव काय? तो म्हणाला, माझं नाव अगम्य आहे, तू का विचारतोस मला? आणि तो दूत अंतर्धान पावला, तो त्या ठिकाणातून गेला. एवढी गोष्ट, एवढे अभिवचनं, त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्टीचा पुरावा दिला, तरी देखील तो त्याच्या पत्नीला म्हणतो की आपण परमेश्वराला पाहिलं, आता नक्की मरणार. कधी कधी असंच होत असतं आपल्या जीवनामध्ये सुद्धा.
परमेश्वर आपल्यासमोर इतके चमत्कार करत असतो, तो क्षणोक्षणी खात्री आपल्याला पटवून देत असतो की तू एकटा नाहीस, तू एकटी नाहीस, मी तुझ्या सोबत आहे, युगाच्या अंतापर्यंत मी तुझ्या सोबत राहणारा परमेश्वर आहे. तरी देखील आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत राहतो आणि आपण विनाकारण जगाच्या चिंता आणि भय आणि भीती आणि आपलं जीवन, आपले विचार हे व्याप्त होत राहतात. आपण डळमळीत होत राहतो. कधीही कुठलीही गोष्ट घडली, काय काय लोक काय असतात, काहीतरी संकट आलं ना इतके हायपर होतात, त्यांना कळतच नाही काय केलं पाहिजे, घाबरून जातात. प्रभूच्या लोकांनी तसं नसावं. काही पण सिच्युएशन घडू द्या, चांगल्या सिच्युएशन बद्दल तर आपण प्रभूची स्तुती करतोच, बट आय एम टॉकिंग अबाउट नॉट सो गुड सिच्युएशन्स, चांगल्या नसलेल्या. कधी संकट आले, माझ्या मम्मीने मला ही गोष्ट शिकवली होती आयुष्यामध्ये. ती नेहमी म्हणायची, जेव्हा संकट येईल, परिस्थिती येईल, तेव्हा कधी पाहायचं नाही सैतानाने काय केलं. सैतानाने काय केलं हे जर पाहिलं तर दुःख, निराशा येते, आपण हतबल होतो. नेहमी पाहायचं की ह्या परिस्थितीमध्ये परमेश्वराने काय केलेलं आहे. ज्यावेळेस परमेश्वराने काय केलं ह्याच्याकडे आपण लक्ष लावतो, त्यावेळेस आपल्याला त्या कितीही वाईट परिस्थिती असू द्या, त्याच्यामध्ये नेहमी आशेचा किरण दिसतो. कारण आपला परमेश्वर हा आशा देणारा आहे, तो मार्ग सिद्ध करणारा आहे. सैतान काय करतो, योबासारखं असलं पाहिजे. किती वाईटातली वाईट परिस्थिती त्याच्या जीवनात त्याने घडवली, परंतु त्याने तेच म्हटलं, सर्व समर्थापासून काय फक्त चांगल्याच गोष्टींची अपेक्षा करायची काय. त्याच्या पत्नीला बोल, परिस्थिती काहीही असू द्या, संकट काहीही असू द्या, तुमचे विचार काहीही असू द्या, तुमच्या योजना काहीही असू द्या, परमेश्वर काय करत आहे त्याच्याकडे लक्ष लावा. नक्की तुम्हाला आनंद, आशा, विश्वास ह्या पवित्र आत्म्याच्या कृपादानांचा अनुभव घडणार, साक्षात्कार घडणार. कारण प्रभूकडे जो लक्ष लावतो तो कदापि त्याचं मुख लज्जेने काळवडणार नाही, हे देवाच्या वचनात आपल्याला अभिवचन दिलेलं आहे. जगिक लोक परिस्थितीला बघून घाबरतात, निराश होतात, डळमळीत होतात, परंतु जे परमेश्वराची प्रतीक्षा धरतात ते सर्व काळ टिकतात. आपला जीव, आपण दाविदाप्रमाणे बोललं पाहिजे की माझा जीव हा परमेश्वरावरती भिस्त टाकून स्वस्थ राहिला आहे. परिस्थिती काही पण असू द्यात प्रियानो, त्यामध्ये स्वस्थ राहणं हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. कारण त्या पवित्र आत्म्याचा आपल्या प्रत्येकाला अभिषेक झालेला आहे. जर इथे कोणाला पवित्र आत्मा मिळाला नसेल, त्यांनी तयारी करा परमेश्वराचा अभिषेक प्राप्त करण्याची. त्याच्याशिवाय आपलं जीवन नाही प्रियानो. त्याचं सामर्थ्य मिळालंच पाहिजे आपल्याला, त्याचा अनुभव घडलाच पाहिजे. देवानी माझ्या ठाई वस्ती केलीच पाहिजे. मनोवा आणि त्याच्या पत्नीला जो मुलगा झाला, काय नाव होतं त्याचं माहिती, सॅमसन, काय शमशोन नाव होतं. तो किती, शमशोनाची गोष्ट सर्वांना माहिती आहे. परमेश्वराने किती सामर्थ्याने त्याला उपयोगात आणलं. का? कारण त्या देवदूताने सांगितलेल्या जी वाणी होती, भविष्यवाणी, त्याच्यावरती त्याच्या आईने विश्वास ठेवला. तिने त्याच्यावरती विश्वास ठेवला. त्या देवदूताला तिने त्याला विचारलं की तू मला सांग की जो तू म्हणतो की जो मुलगा होणार आहे, मी त्याचं संगोपन कसं करावं. आणि त्याने तिला इन्स्ट्रक्शन्स दिले की तू द्राक्षाचा उपवास खाऊ नको, त्याच्या डोक्याला वस्त्राला, अनेक गोष्टी सांगितल्या. थोडक्यामध्ये काय की त्याला परमेश्वरासाठी पवित्र आणि वेगळं केलेलं ठेव आणि तू सुद्धा तसंच जीवन जग. परमेश्वर अभिवचन पूर्ण करण्याच्या अगोदर आपल्याला सुद्धा हेच सांगतो, परमेश्वरासाठी वेगळं केलेलं जीवन आपण जगावं. त्याचे इन्स्ट्रक्शन्स जे आहे, त्याच्या सूचना जे आहे, त्याचे अभिवचन जे आहे, त्याच्या पवित्र शास्त्रामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत. कुठंतरी भरकटत शोध घेऊ नका. अनेक लोक जगामध्ये भरकटतात. परमेश्वराची माझ्या जीवनासाठी काय इच्छा आहे सिस्टर, प्रार्थना करून सांगा. मी त्या प्रत्येक व्यक्तीला म्हणते, तुम्ही स्वतः प्रार्थना करा, कारण ती योजना तुमच्या जीवनासाठी आहे. आपल्या प्रत्येकाला परमेश्वराने युनिक, एकमेव असं बनवलेलं आहे प्रियानं.
तुमच्यासारखं दुसरं कोणीही नाही, म्हणून स्वतःला दुसऱ्याबरोबर कंपेअर करू नका. दुसऱ्यांच्या आशीर्वादांना पाहून, दुसऱ्यांची भरभराट किंवा चांगल्या गोष्टी पाहून स्वतःला तुच्छ लेखू नका. कदाचित तुमच्याकडे ती गोष्ट आहे जी त्यांच्याकडे नाही. आणि एक गोष्ट मात्र नक्की आपल्याकडे आहे, ते म्हणजे आज इथं उपस्थित प्रत्येक व्यक्तीला एक गोष्ट नक्की मिळालेली आहे जी जगाकडे नाही, ती म्हणजे सार्वकालिक जीवन. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पापांची क्षमा जगाकडे नाही होते. आनंद, आशा, विश्वास, जग ना कितीतरी पैसे द्यायला तयार आहे, पण नाही मिळत त्यांना त्या गोष्टी. आनंद शोधण्यासाठी भरकटतात ते लोक, जगातले लोक. आज मुफ्तमध्ये सर्व काही तुम्हाला मिळाले आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये, त्याच्या सामर्थ्याच्याद्वारे, त्यांनी केलेलं जे बलिदान आहे त्याच्याद्वारे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्याद्वारे जगाकडे जे नाही ते तुमच्याकडे आहे. म्हणून तुमच्याकडे जे आहे त्याच्यासाठी परमेश्वराचे आभार मानायला शिका. जगी गोष्टींकडे पाहून निराश होऊ नका. हालेलुया. जगी गोष्टी ज्यांच्याकडे पाहून युजली लोक निराश होतात, त्या गोष्टी काय असतात माहिती आहे? कोणाचं तरी एज्युकेशन, कोणाचा तरी जॉब, कोणाची तरी श्रीमंती, कोणाची तरी व्यवसायातली भरभराट, कोणाचं सौंदर्य, कोणाला खूप चांगलं चांगलं सर्व काही मिळालेलं आहे, कोणाची तरी प्रतिष्ठा. कशाला निराश होत आहे? ते सगळं इथंच राहणार आहे. त्या व्यक्तीच्या नंतर ते काही सोबत जात नाही हो. पण तुम्हाला आणि मला जे मिळालेलं आहे सार्वकालिक जीवन, ते मृत्यूनंतर सुद्धा आपल्या सोबत आहे. जी पापांची क्षमा मिळालेली आहे, जे परमेश्वराची शांती मिळाली आहे, जे सार्वकालिक जीवनाचं अभिवचन मिळालेलं आहे, सर्व काळ जाणार आहे तुमच्यासोबत. म्हणून जगिक गोष्टी मिळाल्या नाहीत तर धडपड करून आणि निराश होऊ नका. आत्मिक गोष्टींवरती लक्ष लावा. परमेश्वर नक्की तुम्हाला आशीर्वादित करणार. तुमची परिस्थिती जी आहे ती बदलून टाकायला तो समर्थ परमेश्वर आहे. आणखी 2-3 स्त्रिया आहे आणि मी बोलल त्यांच्याबद्दल सुद्धा, त्यांच्या परिस्थितीबद्दल सुद्धा पवित्र शास्त्रामध्ये. पुढची स्टोरी आहे हन्ना. माहिती आहे सर्वांना. मी मुद्दामून सर्व शास्त्रभाग नाही वाचायला लावले, बिकॉज ह्या सगळ्या स्टोरी आपल्याला माहिती आहेत ऑलरेडी. 1 सॅम्युएल, पहिले शमूएल याच्या पहिल्या अध्यायामध्ये हन्नाची गोष्ट आहे. जिचा पती होता एल्काना, त्याला 2 पत्नी होत्या, हन्ना आणि पनिना. जी पनिना आहे तिला मुलं बाळ होते, हन्नाला नव्हते, आणि म्हणून ती दुःखी आणि निराश असायची. ते मंदिरामध्ये ज्यावेळेस जायचे त्यावेळेस सुद्धा तिची जी सवत होती ती तिला हिणवत असे आणि ती दुःखी व्हायची. मग एक दिवस तिला एल्काना म्हणाला की अनेक पुत्रांपेक्षा मी काही श्रेष्ठ नाही आहे का तुला? तो तिचं सांत्वन करू पाहत होता, तिच्यावर प्रीती करत होता. परंतु जर पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहिलं तर तिने त्याला उत्तर नाही दिलं, हां तुम्ही बरोबर बोलता, थँक्यू व्हेरी मच. कारण तिला जे पाहिजे होतं, पुत्र संतान जे पण आहे, मूल पाहिजे होतं, त्याचं सोल्युशन तिचा पती रिप्लेसमेंट नव्हता त्याची. प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी परमेश्वराने आपल्या लाईफमध्ये एक जागा नेमलेली आहे. आणि म्हणून लेकरांची जी जागा होती ती कोणीच घेऊ शकत नव्हतं तिच्या लाईफमध्ये. आणि म्हणून ती दुःखी होती. ती जेव्हा मंदिरात जाऊन प्रार्थना करत होती दुःखी अंतकरणाने, एली ज्या वेळेस त्या ठिकाणामध्ये याजक होता, त्याला काय वाटलं, ही द्राक्षा रसाने मस्त झाली आहे. सो बॅड सिच्युएशन. देवाचा सेवक होता तो, परंतु त्याने तिच्या मनाची व्यथा ओळखली नाही. कदाचित तुम्हाला सुद्धा तुमच्या लाईफमध्ये हा एक्सपिरियन्स आला असेल. ज्यांना कोणाला आला नसेल त्यांना सांगते, गॅरंटीने येईल. पुष्कळ वेळेस देवाचे लोक, देवाचे सेवक यांच्यापासून आपल्याला घोर निराशा आणि दुःख मिळत असतं, हे लक्षात ठेवा. सर्वांना येईल तो एक्सपिरियन्स तुमच्या लाईफमध्ये. डोंट जज देम. त्यांचा न्याय करू नका. कदाचित त्यांनी तुम्हाला समजून घेतलं नसेल, त्यांना क्षमा करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा,
जिवंत देव परमेश्वर तुम्हाला समजून घेतो प्रियांनो. मनुष्यांनी तुम्हाला चुकीचं ठरवलं असेल, तुम्हाला समजून घेतलं नसेल, तुम्हाला दोष दिले असतील, तुम्ही जी गोष्ट केलीच नाही तो दोषारोप तुमच्यावरती लावण्यात आला असेल, परंतु तुमचं अंतःकरण जाणणारा परमेश्वर जिवंत आहे. त्याने तुम्हाला ओळखलेला आहे, तुमची व्यथा त्याला समजलेली आहे आणि तो परमेश्वर आज देखील जिवंत आहे. त्याच सामर्थ्याने तो आज देखील कार्य करतो आणि आपली प्रत्येक प्रार्थना तो लक्षपूर्वक ऐकत असतो. तुम्ही केलेली प्रार्थना कदाचित मनुष्यांना पसंत पडणार नाही, त्यांना समजणार नाही, परंतु अंतःकरणापासून मारलेली आरोळी नक्की त्या स्वर्गीय पित्याच्या कानावरती जाणार प्रियांनो, आणि तो स्वर्गीय पिता त्या स्वर्गामधून ते आशीर्वाद तुम्हाला देणार. तिला शमूएल बाळाचा जन्म झाला आपल्याला माहिती आहे. तिने परमेश्वराला नवस बोलली होती की ते जर तुम्हाला मुलगा दिला तर मी तो पुन्हा तुझ्या सेवेसाठी आणून देईन. मला पवित्र शास्त्रामधली ही स्त्री खूप थोर वाटते. जिला मुलबाळ नाहीये ती परमेश्वराकडे मागते, परमेश्वराने दिलं, तिची एवढी सगळी नाही का दुःखाची जी व्यथा सर्व समजून तेव्हा नाही बोलली, नाही नाही माझा मुलगा परमेश्वराने दिलेला आशीर्वाद आहे, माझ्या जीवनामधली मोठी साक्ष आहे. अहो तिला कळालं होतं परमेश्वराला दिल्याने वाढत असतं, कमी होत नाही. मला ज्याने दिलं त्याच्याच हातात जर मी त्याचं समर्पण केलं तर मला अनेक आशीर्वाद पण मिळतील आणि तो मुलगा जो आहे परमेश्वराच्या घरात असणं म्हणजे जगामधल्या सर्वात सुरक्षित ठिकाणामध्ये तो आहे, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आहे, तो परमेश्वराची सेवा जर करत आहे. लहानपणापासूनच तिने लहान असताना त्या बाळकाचं दूध तुटेपर्यंत त्याला ठेवलं म्हटलं आणि त्याला जाऊन तिने त्या मंदिरामध्ये परत देऊन टाकलं. इस्रायलांचा शेवटचा शास्ता होता शमूएल, पहिला संदेष्टा होता शमूएल. ज्या संदेष्टाने एक साथ 2 राजांना अभिषेक केला, शौलाला पण केला आणि दाविदाला पण केला. इतक्या अद्भुत गोष्टी ज्या युनिक आहे पवित्र शास्त्रात त्या त्याच्या जीवनाद्वारे परमेश्वराने घडवल्या प्रियांना. शौलाची गोष्ट माहिती आहे, शमूएल मेल्यानंतर पण त्या स्त्रीला म्हणाला तिच्या आत्म्याला बोलव, आम्हाला त्याच्यापासून काउन्सिलिंग घ्यायचं आहे. परमेश्वराने किती मोठा अभिषेक केला होता. लक्षात ठेवा, जे काही तुम्ही माझं माझं म्हणून आज धरून ठेवलं आहे ते प्रत्येक गोष्ट परमेश्वराला त्याचं समर्पण करा. ते अनेक पटीने आशीर्वादित होईल आणि तुम्ही देखील त्याच्याद्वारे आशीर्वादित होतात. ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये कधीच व्यथा किंवा दुःख घेऊन येणार नाही. माझा मी पण आपण सोडावं परमेश्वराच्या चरणाजवळ, तरच तो तुम्हाला अधिक उपयोगात आणल. त्याच्याशिवाय काही नाहीये. माझं माझं म्हणणारं श्वास पण माझा नाही हो, त्याने काढून घेतला ना सगळंच इथंच राहतं. करोडोची संपत्ती असू द्या आणि आणखी काही असू द्या, शरीरावरती इतके सुंदर जर का मौल्यवान रत्न हिरे आणि सोनं घातलं असेल ना तरी पण अंत्यसंस्काराच्या अगोदर नातेवाईक काढून घेत असतात. लक्षात ठेवा, माझं काही नसतं, काही नाहीये. माझं जे काही आहे ते माझ्या प्रभूचं आहे आणि म्हणून त्याला धन्यवाद द्यायला शिकलं पाहिजे. आपल्या प्रत्येक श्वास जो आहे तो परमेश्वराने दिलेली एक संधी आहे, त्याची उपकार स्तुती करण्याची, त्याचा आभार प्रदर्शन करण्याची, पुन्हा नव्याने आपल्या स्वतःचं त्याला समर्पण करण्याची प्रियांनो. तर आपल्या जीवनामध्ये अनुत्तरित अशी परिस्थिती राहणार नाही, हे लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यानंतरची स्त्री आहे शुनेमाइट्स वुमन. 2 राजे 4 अध्यायामध्ये ही गोष्ट आहे, तुम्हाला माहिती असेल. ती आणि तिचा पती राहत होते. अलिशा देवाचा जो सेवक आहे तो नेहमी त्या ठिकाणातून जायचा आणि मग तिने तिच्या नवऱ्याला म्हणाली की आपल्याला तर मुलबाळ पण नाहीये, आपल्या वरची जी खोली आहे धाब्यावरती एक रूम आहे, आपण ती देवाच्या सेवकाला देऊ, तो इथून जात असतो येत असतो तर तो त्याचा उपयोग करेल. आणि तिने ती खोली सुसज्ज केली आणि त्याला दिली. अलिशा तिथं नित्यनेमाने येत जात होता. मग अलिशाचा सेवक होता गेहाजी. एक दिवस अलिशाने त्याच्या सेवकाला विचारलं, ही स्त्री आपल्या इतका आदरातिथ्य करती, हिला कुठल्या गोष्टीची कमी आहे का? जर असेल तर सांग. त्यावेळेस गेहाजी म्हणाला, माझे स्वामी, तिला मुलबाळ नाही.
आणि मग आलिशाने तिला बोलवलं आणि सांगितलं, मी पुढच्या वर्षी जेव्हा येईल त्यावेळेस तुझ्या उराशी तू तुझ्या मुलाला धरलेला असशील. हे तिला अभिवचन दिलं. शी इज ऑल्सो अ ग्रेट वुमन. तिच्याकडं मुलबाळ नव्हतं. देवाच्या सेवकासाठी तिने घर उपलब्ध करून दिलं, सेवा करत होती, पण त्याच्या बदल्यात तिने त्याला काहीच नाही मागितलं. तिने जाऊन त्याला नाही बोलली, काय तुम्ही देवाचे सेवक आहे, प्लीज अलिशा, काय संदेश टा आजकाल निघाल प्रॉफेट अलिशा, ओके, सो प्लीज माझ्यासाठी प्रार्थना करा, मला मुलबाळ पाहिजे आहे, माझ्या घरात सर्व काही आहे पण मुलबाळ नाही. तिने त्याला काहीच मागितलं नाही. प्रियांनो, जेव्हा काहीच न मागता देवाची सेवा आपण करतो तेव्हा देव स्वतःहून पाहतो हिला कशाची गरज आहे. लक्षात ठेवा, मी हेच फॉलो करते माझ्या लाईफमध्ये. ह्या स्त्रीच्या जीवनामधून मी शिकले, आपल्याकडे जे नाही ना ते त्याला मागायचंच नाही, त्याची सेवा करत राहायची विश्वासाने. तो जिवंत देव आहे, काय त्याला दिसत नाही का? त्याला माहिती नाही का? अहो, त्याला सर्व आपण सांगण्याच्या अगोदरच माहिती आहे. जर त्याला मागितलं नाही पण तरी सुद्धा विश्वासाने त्याची सेवा केली तर मागण्याच्या अगोदर, मागण्या आणि कल्पनांपेक्षा अधिक देणारा जिवंत परमेश्वर आपला आहे. आज कदाचित तुमच्या जीवनामधली कुठली तरी परिस्थिती आहे, तुम्ही त्याच्यासाठी स्ट्रगल करत आहात, तुम्ही अजूनपर्यंत देवाला मागितलं नाही. आज त्या प्रत्येक प्रियजनांना सांगते की परमेश्वराने तुमची परिस्थिती, तुमची गरज पाहिलेली आहे. त्याने स्वर्गातून उत्तर पाठवलेलं आहे. तो नक्की लवकरच तुम्हाला आनंदित करणार आहे, तुमच्यासाठी चमत्कार सिद्ध करणार आहे. नंतर त्या मुलाचा मृत्यू झाला अलिशाने, तेव्हा पण त्या स्त्रीने किती मोठा विश्वास दाखवला. अलिशाची जी रूम होती तिथंच नेऊन त्याच्या बेडवरती त्या बाळाला झोपवलं तिने, त्या मुलाला. तिच्या नवऱ्याने विचारलं की आज सण नाही, काहीच नाही, तू कुठं चालली आहे घाईत? तर म्हणाली, नाही, मला फक्त देवाच्या सेवकाला भेटायचे. कोणालाच सांगितलं नाही तिने, कारण तिला माहिती होतं जर परमेश्वराने न मागता दिलेला आहे तो कसा काढून घेईल. तिला हे माहिती होतं की माझ्यासारख्या स्त्रीच्या, जीवांत स्त्री आहे, जिला होप्स नाही, आशा नाही, हिच्या जीवनात कार्य करणारा जो परमेश्वर आहे तो अभिवचन पूर्ण करणारा अद्भुत परमेश्वर आहे. देवाच्या सेवकाकडे गेली, त्याने गेहाजीला पुढं पाठवलं. नंतर तो पण आला. पूर्ण गोष्ट वाचा, खूप सुंदर गोष्ट आहे. त्याच्यासाठी प्रार्थना केली, 7 वेळेस शिंकला तो मुलगा आणि तो पुन्हा जिवंत झाला त्या स्त्रीच्या विश्वासामुळे. प्रियांनो, आपल्याला वाटतं की अलिशाने केलेला चमत्कार आहे, तो देवाचा सेवक आहे, संदेष्ट आहे, परमेश्वराने उपयोग त्याचा केलेला आहे. आजच्या काळात हीच गोष्ट आहे. परमेश्वर स्वतः उतरून येत नाही, तो त्याच्या सेवकांच्या द्वारे गोष्टी करत असतो. त्याचे सेवक म्हणजे तुम्ही, आम्ही सर्वजण. सेवक म्हणजे फक्त पास्टर, प्रॉफेट, टीचर असे लोक नाही. प्रियांनो, प्रत्येकाला त्याने नाव घेऊन सेवेसाठी बोलवलेलं आहे. 1 पीटर 2:9, 1 पेत्र 2:9 मध्ये म्हणतो, तुम्ही तर निवडलेला वंश आहात, राजकीय याजकगण आहात, त्याचे स्वतःचे लोक आहात, यासाठी की तुम्ही त्याचे गुणगान जगामध्ये प्रसिद्ध करावे. प्रत्येकाची त्यांनी निवड केलेली आहे, त्याने प्रत्येकाला अभिषेक केलेला आहे आणि म्हणून तुमच्याद्वारे तो चमत्कार करायला इच्छित आहे परमेश्वर. ते चमत्काराचं सामर्थ्य तुमच्या जीवनाद्वारे वाहू द्या. तुमच्या जीवनाद्वारे दुसऱ्यांना चमत्कार प्राप्त होण्याच्या स्थितीपर्यंत देवाच्या पवित्र आत्म्याचा अभिषेक आपल्याला प्राप्त करायचा आहे. इतक्या दिवस आपली परिस्थिती काय आहे? मला चमत्कार पाहिजे, माझ्या प्रार्थनेचं उत्तर पाहिजे. नाव कम आउट ऑफ दॅट सिच्युएशन. त्या परिस्थितीमधून बाहेर पडायचा समय आहे. आता परमेश्वर आपल्याला अभिषेक करत आहे, आपल्याला अधिक वरच्या स्थितीमध्ये नेत आहे, अधिक वरच्या पातळीवरती नेत आहे, अधिक अभिषेकाने भरत आहे. आता वेळ आलेली आहे देवाच्या लोकांना, तुमच्या जीवनाद्वारे दुसऱ्यांच्या जीवनामध्ये परमेश्वर चमत्कार करणार आहे. जे कोणी विश्वासाने आज स्वीकारत आहे, आज त्या प्रत्येकाला परमेश्वर तो अभिषेक करत आहे. तुमच्या जीवनाद्वारे परमेश्वर चमत्कार करणार आहे. तुमच्या जीवनाद्वारे अनेकांच्या जीवनामध्ये अशक्य वाटणाऱ्या गोष्टी परमेश्वराच्या आत्म्याच्या द्वारे शक्य होणार आहे. आज पवित्र आत्म्याच्या द्वारे तो अभिषेक, तो इथं उपस्थित जे कोणी विश्वासाने स्वीकारत आहे त्या प्रत्येकाला तो अभिषेक करत आहे. अद्भुत आहे आपला परमेश्वर, त्याची समक्षता अद्भुत आहे. प्रियांनो, फक्त विश्वास ठेवायचा. अहो, पैसे द्यायचे नाहीयेत, टेन्शन घेऊ नका, फक्त विश्वास ठेवायचा आहे, फक्त विश्वास ठेवायचा आहे.
अद्भुत आहे परमेश्वर. शेवटचं उदाहरण सांगेन, ते पण सर्वांना माहिती आहे, नवीन करारामधलं अलिशिबेचं उदाहरण. लूक शुभवर्तमान ह्याच्या पहिल्या अध्यायात तिची गोष्ट आहे. जखर्या होता, मंदिरात सेवा करत होता. देवदूताने दर्शन दिलं आणि सांगितलं, त्याची स्त्री ती पण वृद्ध होती आणि वांझ होती, अलिशिबा, आणि त्यांनी सांगितलं की मुलगा होणार आहे. तिथं पण जखर्या परमेश्वराच्या मंदिरात सेवा करत होता. तो याजक होता, लेवी वंशामधला होता तो. आणि परमेश्वराच्या मंदिरामध्ये देवदूताने दर्शन देऊन परमेश्वर चमत्कार करणार आहे हे अभिवचन दिलं, तरी तो म्हणतो हे कसं शक्य आहे. समटाइम्स दिस थिंग्स हॅपन्स विथ अस. परमेश्वराच्या समक्षतेत विश्वास ना फक्त बोलण्यासाठी असतो, आपला कृतींची जेव्हा वेळ येते तेव्हा आपण शून्य होऊन जातो प्रियांनो. परमेश्वराच्या घरामध्ये, त्याच्या समक्षतेमध्ये, त्याच्या सानिध्यामध्ये तो पवित्र आत्म्याच्या द्वारे बोललेला शब्द आपण पुष्कळ वेळ स्वीकारत नाही, एवढ्या कठीण अंतकरणाचे होतो. मुका झाला तो. योहान बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा जन्म झाला. त्याचं नाव ठेवण्याच्या दिवसापर्यंत मुका होता. त्यांनी विचारलं काय नाव ठेवायचं, त्यांनी पाटीवरती लिहिलं योहान नाव ठेवायचं. त्यानंतर त्याची वाचा पुन्हा त्याला प्राप्त झाली. त्याने देवाच्या समक्षतेमध्ये जरी विश्वास दाखवला नाही, तो अविश्वासू होता, तरी देखील मात्र देवाने त्याची योजना पूर्ण केली. सो तुम्ही आणि मी परमेश्वराचा वचन, त्याचं अभिवचन, त्याचा शब्द, त्याचं सामर्थ्य, त्याचा अभिषेक, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य हे स्वीकारो किंवा नाही स्वीकारो, परमेश्वराचं दैवत्व बदलत नाही. परमेश्वराच्या कार्यामध्ये फरक पडत नाही. लॉस फक्त माझा होत असतो, हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला त्याच्या समोर स्वतःला सादर करून तो जे सांगतो, तो जे म्हणतो ते स्वीकारणं पण गरजेचं आहे प्रियांनो. सर्वांना माहिती बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाची गोष्ट, किती अद्भुत मोठी गोष्ट झाली त्याच्या जीवनाच्या द्वारे. आता ह्या सर्व स्त्रियांच्या बद्दल अजून कॉमन गोष्टी सांगते की सर्वात महत्त्वाची गोष्ट, त्या सर्वजणी वांझ होत्या, परंतु सरतेशेवटी परमेश्वराने त्या प्रत्येकीला पुत्र संतान देऊन आशीर्वादित केलेलं आहे. त्यांच्यापैकी कोणीही पवित्र शास्त्रामधली कुठली स्त्री ही वांझ शेवटपर्यंत राहिलीच नाही. आज तुमची परिस्थिती कितीही कठीण असू द्यात, अभिवचन पूर्ण करणारा परमेश्वर तुम्हाला नक्की आशीर्वादित करणार. ती परिस्थिती तशीच राहणार नाही प्रियांनो. हे देवाच्या समक्षतेमध्ये पवित्र आत्मा आज आपल्याशी बोलत आहे. आपला परमेश्वर जो आहे, अद्भुत असं कार्य करणारा परमेश्वर आहे. तो जिवंत देव आहे, तो गौरवी परमेश्वर आहे, सेनाधीश परमेश्वर हे त्याचं नाव आहे. तो युगानुयुग धन्यवादित असणारा अनादि अनंत असा परमेश्वर आहे. त्याला कुठली गोष्ट अशक्य नाही प्रियांनो. शब्दाद्वारे सृष्टी निर्माण करणाऱ्या परमेश्वराला कुठलीच गोष्ट अशक्य नाही. आज तुम्हाला वाटत असेल आशाहीन परिस्थिती आहे, माझी योग्यता नाही, या परिस्थितीमधून मी बाहेर पडू शकत नाही, हा जो लॉस झालेला आहे हा मी कव्हर करू शकत नाही, माझ्या जीवनामध्ये मी फार मागं राहिलेलो आहे, मी फार मागं राहिलेली आहे, माझे साथी सहकारी सगळे फार पुढे निघून गेलेले आहे. आज त्या प्रत्येकाला देवाच्या वचनातून एक अभिवचन देते. तुम्हाला वाटतं ना होपलेस सिच्युएशन आहे, काहीच नाही. उत्पत्ती पहिला अध्याय आणि दुसरं वचन जर आपण वाचलं तर त्या ठिकाणात म्हटलं, तेव्हा पृथ्वी आकारविरहित आणि शून्य होती आणि परमेश्वराचा आत्मा जलांवर तळपत होता. पृथ्वी जी आहे ती आकारविरहित होती, ती शून्य होती, ती काहीच नव्हती, अंधकारमय होती, जशी आपली सिच्युएशन आहे. पण लक्षात ठेवा, देवाचा पवित्र आत्मा त्याच्यावरती तळपत आहे. तो कुठं जात नाही हो निघून, तो अनादि अनंत आहे. संपूर्ण सृष्टी त्याने व्यापून टाकली आहे. स्वर्ग पृथ्वी खाली सर्वत्र जे एकच नाव देण्यात आलेलं आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव आहे. त्याच्या नजरेपासून कोणी लपून राहू शकत नाही. देवाचा आत्मा तुमच्या जीवनावरती, तुमच्या परिस्थितीवरती आज देखील तळपत आहे. त्या होपलेस सिच्युएशन मधून जसं काही नव्हतं, त्या शून्यातून त्याने संपूर्ण सृष्टी निर्मिती केली, तसं तुमच्या जीवनाची परिस्थिती, तुमचं जीवन जे तुम्हाला युजलेस वाटत असेल, आज त्या प्रत्येकावरती देवाचा आत्मा तळपत आहे. आणि अशक्य वाटणारी जी
जी सिच्युएशन आहे ती परमेश्वर नॉर्मल करणार आहे, ती शक्य करणार आहे, कारण देवाचा आत्मा हा कार्यकारी आहे. देवाच्या शब्दावरती तो कार्य करत आहे. काही नाही तिथं तो गोष्टी अस्तित्वात आणणारा आहे. जे मनुष्याला अशक्य आहे त्याला हसून होईलच होईल म्हणणारा परमेश्वर आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. कोणी नाही, काही नाही, देवाचा आत्मा नक्की आहे. देवाचा आत्मा आज या क्षणाला आपल्या जीवनात हेच कार्य करत आहे. मी आशा करते की परमेश्वराचा आत्मा तुमच्याशी बोलला असेल. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव. हालेलुया.